अगं सुनबाई आताच कशाला उठली? 7च वाजलेत की. झोप 9 पर्यंत आणखी कोणीच उठलं नाही. आणि तुझ्या सासऱ्याला मी चहा करून देते. हो आई. अगं बाई मला आई म्हण नको, कारण आईची बरोबरी कोणतीच सासू करू शकत नाही. तू मला सासूबाईच म्हण. अगं आपल्या नांदेडमध्ये किती ऊन लागाले, किती गरमी व्हायली. तू साडी एक घालून बसलीस आणि ते पदर एक घेतलीस. काय पंजाबी घाल. या ना साहेब बसा, हे घ्या चहा. आणि होय वहिनी, आपल्या सचिनची बायको कवाच गळ्यात मंगळसूत्र घालणार, हातात बांगड्या घालणार, नवीन नवरीला बरं दिसते का असं? आणि काय म्हणत असतील आपल्या भाऊकीचे? काय हो अण्णासाहेब, तुमच्या काय पोटात दुखाले काय? आणि राहिला त्या भावकीचा प्रश्न, त्याच्या काय बापाचं खाऊन आहे का? मी सुनबाई द्या ते चहा आणि निघा. आणि दुसऱ्या बार मया घरचा कारभार करायचा नाही. आओ सासूबाई मला भाकरी येणार चालल्यात मोडाल्यात. अगं बाई आपल्या घरामध्ये तू सासरात भाकर खाते की नाही? तू शिकू नको, राहू दे, मी करते, काही टेन्शन घेऊ नको. आणि आम्ही दोघं वरी गेल्या ना, खाली इथं भाकर कोण खाणार आहे? तू नवरा तर चपात्याच खाते. राहू दे, मी करते. आणि अण्णासाहेब तुम्ही अजून आल्या काय? अहो ते आमच्या पिंकीला मुलगा झालाय हो, त्याचे पेढे द्यायला आलो. आणि मग तुमची सुनबाई कधी तुम्हाला नातोंडाचं तोंड दाखिणार आहे? ते तिच्या मनावर राहिलं, तिला कवा होऊ द्यायचं काय नाही. ती आमची तर जिंदगीच गेली की लेकराचे हागणे मुतणे करण्यामध्ये. तिनं बी तेच करावं काय? आणि तुम्हाला कितीदा सांगलो आमच्या घरामध्ये लुडबुड करू नका म्हणून. जा तुम्ही आणि घ्या तुमची तुम्हाला पेढे जा. होय रे खरपड तोंड्या, तू तिला काय म्हणलास म्हण? इंस्टाग्रामला फोटो टाकू नको म्हणलास म्हण. तू लय शहाणा आहेस काय रे? मावशीला फोन लाव म्हणले आणि तू आज बोडीला फोन लावतोस. दुसऱ्या वेळेस तिला काय म्हणला तर तू दातच